कृषी संचालक थेट शेताच्या बांधावर. नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर थेट नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी शेताच्या बांधावर पोहोचले. तालुक्यात सध्या अल निनोच्या प्रभावामुळे खरीप हंगामाचा 1.5 महिना उलटून गेल्यावर पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. पेरण्या कमी झाल्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्याच्या हातून जातो की काय अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. पाऊस कमी, त्यामुळे विविध पिकांची पेरणीही कमी झालेली आहे. या स्थितीचा प्रत्यक्ष पाहणी करून एकंदर स्थितीचा आढावा घेण्यासाठी सुभाष काटकर यांचा दौरा होता. तालुक्यातील रायंगण, सावरट, भरडू, भादवड येथील सोयाबीन, कापूस व भात लागवडीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी काटकर यांनी शेतकऱ्यांसाठी संवाद साधत त्यांच्याकडून लागवडीबाबत माहिती जाणून घेतली. रायंगण येथील वेचा गावित यांच्या शेतातील भात लागवड स्वतः उभे राहून करून घेतली. तसेच सोयाबीन, ज्वारी, मका पीक लागवड करताना रुंद सरी वरंबा पद्धतीचा वापर करून चांगलं पीक कसं घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले. सावरट येथील 25 शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत कापूस बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कापूस लागवडीची पाहणी करण्यात आली. भरडू येथील शेतकरी शंकर गावित यांच्या जैविक पद्धतीने लागवड केलेल्या कापूस पिकाची पाहणी केली. शंकर गावित यांनी जैविक निविष्ठा तयार करून शेतात वापर करीत असल्याचे व त्याचा फायदा होत असल्याचे सांगितले. यावेळी कापूस पीक उत्पादन वाढीसाठी आवश्यक मुद्द्यांवर श्री काटकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच नवापूर तालुक्यातील पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचे सांगितले. मात्र अल निनोमुळे पावसाचा मोठा खंड पडला तर आकस्मिक परिस्थितीत उपचारासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. यावेळेस तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी, मंडळ कृषी अधिकारी पंकज कव्हाड, दिनकर तावडे, नितीन गांगुर्डे तसेच उपकृषी अधिकारी राहुल शिरसाट, प्रशांत पाटील, प्रमोद पाटील, राजेश गावित उपस्थित होते. दौरा यशस्वी करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी नितीन गावित, पंकज वसावे, वनिता गावित, दिनेश गावित, आकाश गावित, संतोष कोकणी व इतरांनी सहकार्य केले. आणि पहिलं पातं का गळतं तर आपलं त्यावेळेस नत्र चालूच असतं. त्यामुळे त्याला वाटतं अरे हे उगीच निघालंय, आता मालकाला नत्र देतो याचा अर्थ मालकाला फक्त वाढायलाच पाहिजे बी, तो वाढायला लागतो. हा एक भाग. दुसरा भाग याच्यात हे कवर होण्यासाठी सगळ्यात चांगलं काय झालेलं आहे, हे अंतर कमी झाल्यामुळं जिथं तुमचे 2 फुटात एक झाड होतं आता इथं 2 फुटात 3 झाडं आली. बरोबर म्हणजे कॉम्पिटिशन इथं वाढली. कॉम्पिटिशन वाढल्यामुळं आपोआप अन्न घ्यायचं प्रमाण कॉम्पिटिशन वाढली. त्यामुळं काय होतं की ह्याच्यातलं अन्न कमी घेतलं की ह्याला कॉम्पिटिशन झाली की ह्याच्या लक्षात येतं कुठलीही हे बघा की कुठलंही झाड निसर्गामध्ये त्याला जर ॲडवर्स ज्याला जर अशा अवघड परिस्थिती निर्माण झाली की ते लगेच फुल टाकत त्याला असं वाटतं आपण जगू का नाही, मग आपल्या पुढची पोरं तर जगली पाहिजे म्हणून तो लगेच फुल पुढची पिढी करायला लागतं. ही सिस्टीम असते ह्याच्यामध्ये. म्हणून ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा, 45 दिवस झालं की त्याला पूर्ण अन्न तोडून टाका थोडं 15 दिवसानं, बरोबर ते हे होतं. त्याचा परिणाम काय होतं, पहिलं पातं जर जगवलं तर ही वरची वाढ आहे ना ती थांबते. तुमच्या ह्या पिकामध्ये जर छातीच्या वर तुमचं जर जाणार असेल तर समजायचं तुमचं नियोजन चुकत चाललेलं आहे. छातीच्या वर वाढू द्यायचं नाही आणि वाढायच्या स्टेजला आला की त्याचं शेंडा काढायचं. मी तसंच करतो. हा एक भाग. आता दुसरा भाग दाटतं असं जे म्हणतो, दाटण्याचं कारण तुम्ही नीट पाहिलं का? ज्या फांद्या अशा आडव्यात जास्त चालतात त्याच्यामुळं दाटी वाढते आणि ज्या फांद्या अशा सूर्यप्रकाशाकडे चालतात त्या कमी दाट. ह्या आडव्या चालणाऱ्या फांद्याला त्याला बघितलं तर तुम्हाला हार्डली एखाद नाही तर दुसरं कोण दिसतं. ती असती गळफांदी, ती नसती फळफांदी. म्हणून त्याच्यातलं आहे ना, तुम्ही 28व्या ते 30व्या दिवशी लक्षात येतं की गळफांदी कुठली आणि फळफांदी कुठली. सूर्यप्रकाशाकडे चालणारी फांदी ही फळफांदीच असते, आडवी चालणारी फांदी ही सतत गळफांदी असते, काही कामाची नसते आपल्याला. आमचं म्हणणं आहे ती गळफांदी जी आहे ना अशी जाऊन मग ती येते. अशा 4-5 फांद्या असतात गळफांद्या, आडव्या चालतात, त्या वर चालत नाहीत. अशा तुमच्या लक्षात येईल. तुम्ही पहिल्या वर्षी प्रयोग करा. म्हणजे असं नाही मी म्हणत बोंडे पाहिलेले आहे, पण खरंच त्याला 3 किंवा 4 बोंडे असतात. 3 पण नसतात, 2-3च असतात. ती 4थं नसतंच त्याला, काही कामाचे नसतात. आणि ते असं दिसतं ते फांदी अशी पानं मोठी फार अशी जाड, ही अनवाढते असं वाटतं ही सगळ्यात चांगलं आहे. त्याला कटिंग करायची का? ती वाढूच द्यायची नाही, त्याला हेच लागू द्यायचं नाही. 1-2 पाते लागलेले दिसले की ते
निसर्गानं सांगितलंय सूर्याकडे वाढा. ते का आडवी वाढते? बरोबर त्याला नुसतं खादाड असते, ती नुसती आडवी जायची असते, तिला पिकवायचं नसतं. ज्याला पिकवायचं ना ती बरोबर सूर्याकडे जातं, जे पिकवायचं नसतं त्याला बरोबर आडवं चालतं. मग मी जे बोंडे खराब होतात ना सांगतात ना ते बोंडे तेच खराब होत असतील कारण बोंडे मोठे असतात पण त्याच्यातून कापूस वेचणी होतच नाही, नुसतं सोडून जातं. तुम्हाला ना पण ह्या त्याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे. शिंदखेड्याच्या जवळ आहे ना माळी म्हणून शेतकरी आहे, हा. हा त्याचा नंबर देतो. तो तुमच्यासारखाच खूप प्रयोगाचा शेतकरी आहे. तर त्याला आहे ना तुम्ही त्याला फोन करा की त्या म्हणावं असं असे साहेब येऊन गेलते आणि तुम्ही गेल्या वर्षी साहेबाला काय शिकवलं म्हणावं. मी त्यांच्याकडनं शिकलोय त्या शेतकऱ्याकडनं आणि म्हणून मी तुम्हाला माळी आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय. दादा मी एक शेतकरी बोलतो, नवापूर तालुक्यातून भरडू येथून. आमच्याकडे एक साहेब आले आहेत कपाशीबद्दल. काटकर साहेब नाशिकहून आले आहेत. तर कपाशीबद्दल जे फळफांदी आणि हे गळफांदीबद्दल माहिती देत आहेत. जी आडवी जाणारी फांदी असते त्याच्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला? ही जी आडवी जाणारी ना उंच वाढते ना ती ती उंच वाढते ना ती एक जवळजवळ एका झाडाला 100% जे अन्नद्रव्य मिळतं जमिनीतून, ती जी आडवी फांदी वाढते ना ती कमीत कमी 70% अन्नद्रव्य त्या 2 किंवा 3 त्या फांद्या असतात, गडफांद्या. अन्नद्रव्य खाल्ल्यामुळे ती जी फळफांदी तिला जी बोंड लागणारी ती बोंड गळती होती, दोरी गळून जाते. म्हणजे 2-3 बोंड लागतात. जर कधी ती आपण गडफांदी काढली तर तुमच्या शेतामध्ये जर ताकद राहिली तर 10 बोंड लागतात. बरोबर राहिला विषय त्या ज्या पाकड्या येणाऱ्या बोंडाला ज्या पाकड्या आहेत त्या 5 पाकड्या येतील आणि जर तुम्ही गडफांदी नाही काढली तर 3 पाकड्या येतील. बरोबर आणि त्याच्यात जर कधी तुम्ही गडफांदी काढली ती पाकडीमध्ये 9 सरकी राहील, म्हणजे सरकी सुद्धा जाड राहील. आणि जर काढली नाही तर सरकी सुद्धा बारीक राहील आणि 3 किंवा 4 कापडे येतील, म्हणजे उत्पादनात आपली घट होती. आणि म्हणजे ती उंची कमी राहील. त्या खालच्या बोंडांना हवा लागेल आणि कमरे एवढं झाड राहिलं तर त्याला सगळी बोंड कमीत कमी एका फांदीला 6 बोंड धरली तरी 10-12 पाकड्या ठेवल्या पण फांद्या 60 बोंड एका झाडाला लागतात. अरे वा. पण ते गळफांदी ओळखायची कशी? गडफांदी बघा खालून बुंद्यापासून ती 3-4 इंचवरती ती जो गडफांदी ती जाड असते आणि गडफांदी ही बारीक असते. तिला 6 बोंड जरी लागली तरी ती बारीकच राहते, 10 बोंड लागली तरी ती बारीकच राहते आणि 4 जरी लागली तरी बारीक राहते. आणि ही जी फांदी गडफांदी ही साईडला जो शेंडा आहे झाडाचा त्या शेंडा बरोबरी करायचं काम ही गडफांदी करते. म्हणजे दोघं साईडनं 3 साईडनं त्याच्या 3 फांद्या राहते, 3 साईडनं ते सूर्यकिरण घेण्यासाठी वरती वाढतात. आपण त्याला उपफांदी पण म्हणू शकतो का ती का? उपफांदी म्हणजे जी आता बघा 2 फांद्या, एक गडफांदी एक कडफांदी. आता गडफांदीला उपफांद्या फुटतात आणि त्या उपफांदीला 1-1 2 बोंड लागतात. पण ती उपफांदी आणि ती जी गडफांदी ती मोठी साईज झाल्यामुळे जी आपली मेन फळफांदी ना